पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय फादर, प्रिय सिस्टरांनो आणि प्रिय भावांनो, बहिणींनो, बहन लेकरांनो, हालेलुया. सर्वांना मरियाच्या वाढदिवसाच्या सणाच्या शुभेच्छा सर्वात पहिले देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुंदर प्रार्थनेच्या वातावरण आणि तयारी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या चेहरा ते हृदयाचा इंडेक्स आहे म्हणून बोलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरिया हे स्वर्गाच्या आनंदाचा कारण. हालेलुया. संत अगस्टिन असे बोलतात की एका क्षणासाठी संपूर्ण स्वर्ग स्तब्ध झाला, कारण मरिया ही कोणतं उत्तर देणार हे ऐकण्यासाठी सर्व स्वर्ग शांत झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनामध्ये आपण जे होकार देतो, आपण जे उत्तर देतो ते खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगितलेलं आहे. हालेलुया. आणि वाद ग्रंथामध्ये बोललेलं आहे, तुझ्या समोर जीवन पण ठेवलेलं आहे, तुझ्या समोर मरण पण ठेवलेलं आहे. हालेलुया. यातील कोणता निवडायचा आहे तुझ्या हातात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जीवन देणारा परमेश्वर जीवनासाठी होकार देणाऱ्या लोकांना जीवन देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवन जेव्हा परमेश्वर देत आहे तेव्हा आपण नाकारलं तर तिथे मरण समोर आहे. हालेलुया. संत पौलानी जेव्हा करीत येथील लोकांसाठी पत्र लिहिले तिथे सांगितले की शेवटचा शत्रू असलेल्या मरणावर येशूने विजय मिळवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचा शत्रू असलेल्या मरणावर प्रभू येशूने विजय मिळवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काही आहे मरणावर येशूने विजय मिळवलं म्हणून आज जगामध्ये शैतान कुठे दिसत नाही असे आहे का? शैतानाचं सर्व काही बंद झालं का? असे नाही. हालेलुया. हालेलुया. येशूच्या क्रूसावर अवलंबून येशूच्या चरणी जाणाऱ्या सगळ्या लोकांना आज येशूच्या क्रूसाद्वारे, येशूच्या दुःख सहनाद्वारे, येशूच्या मरणाद्वारे आज पूर्ण सुटका आणि आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान थांबलेला आहे, तरी त्या हारलेल्या शैतानाला जगवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त मंडळीमध्ये जे 7 संस्कार आहेत ते काही आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जकरिया ग्रंथामध्ये 9व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. कोणालाही ये जा करणे कोणी पण ये जा करू नये म्हणून प्रेज द लॉर्ड मी कुंभन घातलेला आहे. हालेलुया. योबाच्या ग्रंथामध्ये आपण पाहतो. हालेलुया. योबाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराने परमेश्वराच्या लेकरांच्या सभोवती कुंभन घातलेला आहे.
हालेलुया. 7 संस्कार हे कुंभन आहे. बपतिस्मा कुंभन आहे. दृढीकरण कुंभन आहे. कुंसार पाप कबूल करणे कुंभन आहे. ख्रिस्त शरीर स्वीकार करणे कुंभन आहे. हालेलुया. जेव्हा आजारी पडता आहे रुग्ण अभ्यंगाचा पवित्र संस्कार स्वीकार करणे कुंभन आहे. हालेलुया. गुरुदीक्षा कुंभन आहे. हालेलुया. लग्नाचा विधी कुंभन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून कॅथोलिक चर्च मध्ये देवाच्या लेकरांना परमेश्वराने कुंभन दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या कुंभनामध्ये सर्व ठिकाणी खूप महत्वाचा एक संस्कार आहे कुंसार. पाप कबूल करणे. वेळोवेळी पाप स्वीकार करणे. हालेलुया. वेळोवेळी पाप स्वीकार करणारे जे लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये दुष्ट आत्म्याला प्रवेश बंद झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आजच्या 3ऱ्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे स्वर्गामध्ये एक चिन्ह. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या 12वा अध्याय प्रकटीकरणाच्या 12वा अध्यायामध्ये आपण जी गोष्ट पाहिलेली आहे ते कोणी लिहिले? संत योहान. हालेलुया. संत योहानाचं वैशिष्ट्य काय आहे? हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 19वा अध्यायातील 27वा वचन अनेक लोकांना पाठ असेल. योहानाचा शुभवर्तमान 19वा अध्यायातील 27वा वचन. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. 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 सुस्त्रांच्या मागे सर्व लोक उजवा हात वर करून या वचन बोललेले खूप बरे होईल. हालेलुया. उजवा हात वर करून सर्व लोक सुस्त्रांच्या मागे हे सुंदर वचन बोला. संत योहान स्वतः लिहिलेले वचन आहे. येशूच्या मरणाच्या वेळी कॅल्वरीमध्ये शेवटच्या श्वासाच्या अगोदर येशूने बोलून दिलेलं वचन आहे. पूर्ण हात वर करत मनापासून सिस्टरांच्या मागे आपण बोलू. त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र बलिदान पूर्ण झालेलं आहे. बलिदान संपले. हालेलुया. माता मरियाची इच्छा असून क्रूसावर जो येशू आहे त्याला खाली करायला माता मरियाला परवानगी नाही. हालेलुया. बलिदान संपले. हालेलुया. यारो संत योहान वृद्ध असलेल्या माता मरियाचा हात पकडत त्या काल्वरी डोंगरावरून खाली उतरून आपल्या घराकडे गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला 7 संस्काराविषयी बोललो. हालेलुया. 7 संस्काराबरोबर देवाने आपल्याला दिलेली आणखी एक सुंदर कुंभन आहे माता मरिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरियाचा हात पकडत संत योहान काल्वरी डोंगर खाली उतरत आहे. हालेलुया. पुढे काय लिहिले? त्यांनी तिला
आपल्या घराकडे घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या घराकडे मरियेला घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खास दिवसात योग आहे, त्याच्याबद्दल बायबल आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक मम्मी विशेष प्रकारे हे वचन लक्षपूर्वक ऐकलेले बरं आहे. प्रत्येक पप्पा आपण लक्ष देऊन ऐकलेले बरं आहे. हालेलुया. आपली इच्छा आहे आपले मुलं सुधारावं. प्रेज द लॉर्ड. आपल्या मुलं सुधारण्यासाठी असलेले मार्ग काय आहे? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बलिदान संपले. सर्वात शेवटच्या काही शब्दांमध्ये येशूने बोलले, ही पहा तुझी आई, हा पहा तुझा मुलगा. नाता ख्रिस्त शरीर स्वीकार केलेले, ख्रिस्त मंडळीमध्ये असलेले प्रत्येक सदस्याला घराकडे पाठवून देताना, विश्वास करून घराकडे पाठवून देताना क्रूसावर हे आवाज आपण ऐकायचे. कोणता आवाज? ही पहा तुझी आई. वाचन आहे तेव्हापासून त्यांनी तिला आपल्या घराकडे घेऊन गेले. आमच्या प्रभुदेवा, सर्व पवित्र करणारे अमूल्य शरीर रक्त तू आम्हाला दिलेस. ही दिव्य रहस्ये स्वीकारलेली आमची शरीरे पुन्हा पुनरुत्थानाच्या गौरवास पात्र ठरव. अवर्णनीय अशा त्या दानांसाठी आम्ही तुला स्तुती, कृतज्ञता व आराधना व सर्वांच्या चिरंतन प्रभो. आमेन. Jesus,
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेताना अस्थितीचा त्रास असलेल्या अनेक लोकांना अस्थितीच्या त्रासाच्या बंधनातून प्रभूने सोडवलेलं आहे. काही लोकांना दाढाच्या भागातून रक्त बाहेर येत आहे. काही लोकांना चक्कर आल्यासारखा होत आहे. अशा त्रासातील लोकांना प्रभूने बरे केलेला आहे. पोटाच्या वरच्या भागातील त्रास असलेल्या व्यक्तींना, कशाच्या भागामध्ये एका डोळ्याला त्रास असलेल्या लोकांना प्रभूने स्पष्ट केलेला आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेतलेले कोणाला तरी हाड झिजत आहे असे जे त्रास होता, ते हाड झिजण्याच्या त्रासापासून परमेश्वराने सुटका दिली आहे. असे आपल्यामध्ये कोण आहे का ज्यांना डॉक्टरांनी असे बोललेलं बरं आहे हाड झिजणे? पप्पा तुम्ही ते स्वीकार करा. हालेलुया. तसाच प्रकारे गुडघ्याचा त्रास असलेल्या लोकांना देखील पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा ज्ञानाचे दान देत आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला पवित्र आत्म्याचं एक सामर्थ्य होत आहे. त्या सामर्थ्याद्वारे तुम्ही बोलणारे शब्द पवित्र आत्मा पूर्ण करून देणार. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.